आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरील व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते आणि या मोताळ्यात उद्धव ठाकरे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी जमलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, शिवसेना जागेवरच आहे. सकाळी चिखलीपासून इथपर्यंत आलो. रस्त्यात चौकामध्ये शेकडो शिवसैनिक माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं स्वागत करत होते. मगाशी जालिंदर आपण सांगितलं, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे दगडाला जरी शेंदूर फासला तरी तो निवडून येईल. बरोबर ना? असं बोललात आपण. पण लक्षात घ्या, शेंदूर भगवा असतो. शेंदूर भगवा असतो आणि हा भगवा शेंदूर फासल्याशिवाय ते कोणी निवडून येणार नाही. इकडला एक बेडूक तिकडे गेलेला आहे आणि हा बेडूक फार डराव करत असतो. 2-4 महिन्यात निवडणुका येतील. हा बेडकाचं डराव कायमचा बंद करायचा आहे. बुलढाण्यामध्ये खासदार गेला, आमदार गेला, पण शिवसेना जागेवरच आहे आणि ती जागेवरच राहील. ही शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे, लक्षात घ्या. आणि आजही ही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानंच चालते. उद्धवजी सकाळी मुंबईमध्ये ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, काय त्याचं नाव नड्डा काहीतरी आहे, मी नेहमी त्याचा नड्डा सुटलेला असतो, तो भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मार्गदर्शन करत होते. हे महाशय काय सांगत होते? उद्याच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत साधेपणानं राहिलं पाहिजे. हातामध्ये महागडं घड्याळ नको, अंगावर श्रीमंती कपडे नकोत, महागड्या गाड्या नकोत. आपल्याला गोरगरिबांकडे, शेतकऱ्यांकडे अत्यंत साधेपणानं जायचं आहे. मी तर नड्डांना सकाळी प्रश्न विचारला. नरेंद्र मोदीच्या हातामध्ये 2 कोटीचा घड्याळ आहे. नरेंद्र मोदीचा सूट हा 25 लाखाचा आहे. नरेंद्र मोदीच्या खिशाला पेन हा 40 लाखाचा आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि नरेंद्र मोदींनी स्वतःसाठी 20,000 कोटीचं विमान खरेदी केलेलं आहे. त्यातून हे महाशय फिरत असतात. ही तुमची गरिबी. तुम्हाला गरिबात जायचं असेल त्या शेतकऱ्यामध्ये या कष्टकऱ्यामध्ये या. हा कष्टकरी फक्त शेतमालाला जो हमी भाव मागतोय, हिम्मत आहे देण्याची, दानत आहे देण्याची. साला नुसती मन की बात आणि अडाणीच्या धन की बात. हे अशोक चव्हाण, परवाचा एक फार मोठा प्रसंग तुम्हाला सांगतो मी. या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये अशोक चव्हाण प्रवेश घ्यायला गेले. त्यांच्याबरोबर काही
इतर काँग्रेसवाले होते, बाजूला काही 5-6 इतर कार्यकर्ते उभे होते. अशोक चव्हाणच्या लोकांनी त्यांना विचारलं की आपण कोण? ते म्हटले आम्ही इकडेच असतो. म्हणजे काय? ना, आम्ही कुठे गेलो नाही, आम्ही मूळ भाजपवाले आहोत, आम्ही इथे काम करतो. अरे तुम्ही मूळ भाजपवाले आहेत, मग बघत काय बसलाय? पाहुणे आले आहेत, आमच्या चपला सांभाळा, सतरंजा उचला, आमचं चहा पाणी बघा. ही भारतीय जनता पक्षाची सध्याची अवस्था आहे. आज भारतीय जनता पक्षाचे 303 खासदार आहेत. या 303 खासदारांपैकी 211 खासदार हे काँग्रेसचे आहेत, मूळचे काँग्रेसचे. कुठे आहे मोदी? कुठे आहे मोदीचं नेतृत्व? याला फोडा, त्याला तोडा, याला विकत घ्या आणि मग सत्तेवर या. पण 2024च्या निवडणुकीमध्ये यापैकी काही चालणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो, उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला गॅरंटी देत आहेत. आता मोदीची गॅरंटी चालणार नाही. आता या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची गॅरंटी चालणार. मोदी प्रधानमंत्री होत नाही आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार नाही, ही एकमेव गॅरंटी द्यायला इथे माननीय उद्धव साहेब आलेले आहेत. उद्धव साहेब या महाराष्ट्राला लाभलेला एक असा नेता, असा मुख्यमंत्री, ज्यानं अत्यंत संकट काळामध्ये आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले. कुटुंब प्रमुख म्हणून या देशामध्ये नावलौकिक कमवला. घराघरामध्ये वाटायचा हा माझा कुटुंब प्रमुख आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझी काळजी घेतो आहे. पण त्या दिल्लीतल्या 2 ढवळ्या पावळ्यांना हे बघवलं नाही आणि त्यांनी महाराष्ट्राचं सरकार हे अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं खाली खेचलं. त्याचा सूड आपण घेतला पाहिजे. आणि हा महाराष्ट्र सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, जिजाबाई मातेची भूमी आहे. ज्याप्रमाणे या स्वराज्यावर चाल करून आलेल्या खानांचा सूड आपण घेतला, तसे या दिल्लीतल्या 2 खानांचा सूड आपण घेतला पाहिजे आणि ती सुरुवात आपण या भूमीतून केली पाहिजे. मगाशी प्रस्तावनेमध्ये एका कवीने सांगितलं, कविता वाचवली, आग लावायला म्हणे मी आलोय, आग. अरे आग तर महाराष्ट्राला आम्ही लावलेलीच आहे. या खोके सरकारचं लंका दहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही आग तुमच्या मनामध्ये पेटायला हवी, तुमच्या मनगटामध्ये पेटायला हवी. तर आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. नुसते आगे बढो, आगे बढो, आगे बढो नाही. आधी जे वर बसलेत त्यांना खाली खेचा, त्यांना खाली खेचू आणि मग आम्ही आगे बढू. बुलढाण्यामध्ये खासदार यापुढे शिवसेनेचा पाहिजे आणि आमदार ही शिवसेनेचाच पाहिजे. आणि शिवसेना एकाच, ती फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांची. बाकी सगळी खोके सेना, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपण इतक्या मोठ्या संख्येनं माननीय उद्धवजींना ऐकायला, आपण इतक्या मोठ्या संख्येनं उद्धवजींचं स्वागत करतात, आपण इतक्या मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे साहेबांचा जय जयकार करताय. हा महाराष्ट्राचा जय जयकार आहे, हा मराठी माणसाचा जय जयकार आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आहे. मी तुम्हाला शेवटी इतकंच सांगतो, हा महाराष्ट्र आपला अपमान कधी विसरणार नाही. आणि हा महाराष्ट्र अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि त्यासाठीच माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात गावागावामध्ये ही एक संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे. त्या संघर्ष यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे आणि या महाराष्ट्र आपण टिकवायला पाहिजे. इतकंच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.